अलाहाबाद खंडपीठाने इतकं इम्पॉर्टंट इश्यू घेतला आहे. त्यांनी म्हटलं आहे की लाऊडस्पीकर इज नॉट अन इंटिग्रल पार्ट ऑफ इस्लाम. इन द होली कुरान देर इज नो concept called loudspeaker. Therefore, recitation of namaz can be without loudspeaker. नमस्कार. दैनिक मुंबई तरुण भारतच्या डिजिटल प्लॅटफॉर्म महा MTVवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ओम देशमुख आणि कॅमेरावर आहेत हर्षद दहिबावकर. राज्यामध्ये मागील काही महिन्यांपासून विशेषतः राजकीय मंडळींच्या माध्यमातून एक मुद्दा अगदी प्रकर्षाने चर्चेला जात आहे, तो म्हणजे मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा. तर या सगळ्या घडामोडींवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे सर, जे कायदेशीर बाबींचे अभ्यासक आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. हा सगळा वाद मागील काही महिन्यांपासून सुरू झाला आहे. जसं मी म्हटलं की हा जरी राजकीय वाद असला तरी त्याचा जनतेशी तितकाच अधिक संबंध आहे. तर हे जे काही भोंगे लावले जात आहेत, तर ह्याचं सगळ्यात पहिलं प्रकरण मुंबईमध्ये 2 वर्षांपूर्वी घडलं होतं, जे खूप राज्यभरात गाजलं होतं. करिश्मा भोसलेचं प्रकरण. तिथपासून या सगळ्या प्रकरणाला प्रकर्षानं सुरुवात झाली. तर मुळात हे भोंगे अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत? तुम्ही करिश्मा भोसलेचा उल्लेख केला. मी त्याला अनुसरूनच तुम्हाला एक लीगल टेक्निकॅलिटीज सांगतो की करिश्माचं मॅटर असं होतं की घराच्या बाहेर मस्जिदीने रोडवर जो पोल होता, पोल BMCचा, त्याला तो भोंगा लागला होता. त्याचा त्रास व्हायचा तिला अभ्यास करताना, म्हणून तिने तो इतके वर्ष ती काही बोलली नाही. शेवटी एक दिवशी तिने तो जाऊन, तिचाही वकील मीच होतो. आता आम्ही त्यामध्ये काय मांडणं केलं होतं की जे मुंबई उच्च न्यायालयाचे 2 जजमेंट आहेत, सुप्रीम कोर्टाचं एक आहे आणि अलाहाबाद खंडपीठाचं एक जजमेंट आहे, तर ही लीगल टेक्निकॅलिटीज आहे विथ रिस्पेक्ट टू साऊंड ॲम्प्लिफिकेशन अँड नॉईज पोल्युशन फ्रॉम दॅट इन्स्ट्रुमेंट, असं तो एक मुद्दा आहे. आता जर आपण कायद्याने बघायला गेलं तर सर्वात पहिला मुद्दा असा येतो की तुम्ही लाऊडस्पीकर लावायच्या आधी तुम्हाला परमिशन घ्यायला लागते. त्याच्यासाठी जजमेंट आहे मुंबई उच्च न्यायालयाचं, संतोष पचालक वर्सी स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितलेलं की इरिस्पेक्टिव्ह, हा वर्ड तुम्ही कन्सिडर करा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, म्हणजे ते कुठलाही धर्म येऊ द्या, त्यांना रीतसर अर्ज करून परमिशन घ्यायची असते स्थानिक पोलीस स्टेशनची, ती पण लिमिटेड पिरियडसाठी. परमिशन पण म्हणजे तुम्ही म्हणाल की मी 365 डेज लावणार, तर तशी परमिशन महाराष्ट्र पोलीस ॲक्ट अंतर्गत पोलीस स्टेशनसुद्धा तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्ही आत्ता मुंबई ट्रॅफिक कमिशनरचं परिपत्रक आत्ता गेल्या आठवड्यात रिलीज झालं आहे बघा. त्यामध्ये फेस्टिवल आणि फेस्टिवलच्या अनुषंगाने लाऊडस्पीकर यूज करायची जी परमिशन आहे ना, ती कंसात दिलेली आहे की शिवाजी जयंतीला इतक्या वाजल्यापासून ते इतक्या वाजेपर्यंत तुम्हाला लाऊडस्पीकर यूज करता येतील. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की कुठल्याही फेस्टिवलला तुम्हाला लाऊडस्पीकरची परमिशन मर्यादित पिरियडसाठी दिली जाते, नॉट फॉर 365 डेज. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. थोडक्यात हे एक प्रकारे अनधिकृतच आहे. कारण जसं आता त्यांनी म्हटलं की कुठल्याही कार्यक्रमाला जर तुम्हाला भोंगा किंवा लाऊडस्पीकर लावायचा असेल तर त्यासाठी लिमिटेड पिरियडसाठी तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. कुठल्याही कायद्याअंतर्गत तुम्हाला नॉट फॉर 365 डेज कुठलीही परमिशन मिळत नाही, असं तुमचं म्हणणं आहे. थोडक्यात हे भोंगे अनधिकृत आहेत. जर हे भोंगे हटवायचे असतील, आता राजकीय आरोप प्रत्यारोप तर होतच राहतील, पण लोकांना कायदेशीररित्या या सगळ्या गोष्टींचं अजून तितकंसं म्हणावं असं ज्ञान नाही आहे. जर एका व्यक्तीला हे भोंगे हटवायचे असतील तर त्याला कुठल्या प्रकारे कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल? सांगतो तुम्हाला. आता भोंग्यासंदर्भात जर कायदेशीर आपण कारवाई करायची म्हटली तर आपल्याला पहिला 3 गोष्टी समजून घ्यायच्यात. एक तर भोंगा हा इन्स्टॉल्ड आहे, हा लीगल आहे की नाही. सेकंड, ह्याच्यामध्ये इश्यू येतो साऊंड ऑडिबिलिटी, ध्वनी प्रदूषण, त्याचं डेसिबल्स किती असलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा येतो की जी अजानाची वेळ आहे त्याला काही रिस्ट्रिक्शन्स दिलेली आहेत अलाहाबाद खंडपीठाने. मी एक एक करून सांगतो. आता ह्याच्यात समजून घेण्याची बाब ही आहे की आपण म्हणतो की इल्लीगल आहे, तर इल्लीगल कसं आहे, तर
श्री संतोष पचालक वर्षी स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या जजमेंटमध्ये खंडपीठाने सांगितलं की तुम्ही परमिशन घ्यायची. जर ती परमिशन नसेल म्हणजे तुमचा लाऊडस्पीकर इन्स्टॉल्ड आहे हा इलिगल आहे. सेकंड इश्यू, इलिगल जरी लाऊडस्पीकर असेल तरी त्याची साऊंड ऑडिबिलिटी ही 45 डेसिबलच्या अंतर्गत असली पाहिजे. हे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महेश विजय बेडेकर वर्सी स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या जजमेंटमध्ये नमूद केलेलं आहे. आणि तिसरी म्हणजे अलाहाबाद खंडपीठाने अफजल अन्सारी वर्सी स्टेट ऑफ UP या जजमेंटमध्ये अजानाची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 ह्या पिरियडमध्ये तुमचं साऊंड ऑडिबिलिटी शुड बी व्हेरी लेस. इट शुड नॉट डिस्टर्ब पीपल, सिटिझन्स. आता तुम्ही पुढची हे समजून घ्या. म्हणजे थोडक्यात 10 ते 6 वेळेत तुम्हाला कुठलाही आवाज करता येत नाही. पहाटे जो आवाज होतो तो पूर्णतः अवैध आहे, पूर्णतः. तेच मी तुम्हाला सांगतोय की आता होतं काय की 10 ते 6 नाही पण 6 वाजून 10 मिनिटाला तुम्ही मोठा आवाज कराल तर तेव्हा काय ॲप्लिकेबल होतं. महेश विजय बेडेकर वर्सी स्टेट ऑफ महाराष्ट्राचं जे जजमेंट आहे, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठाचं जजमेंट आहे, म्हणजे तुम्हाला 6:10ला जरी तुम्ही अजान दिली तरी ती तुम्हाला 45 डेसिबलच्या अंतर्गत असली पाहिजे. हा फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे. त्यांनी असं म्हटलं की 10 ते 6 या वेळेमध्ये कुठल्याही प्रकारचं नॉईज पोल्युशन जे लोकांना डिस्टर्ब करेल ते होता कामा नये असं स्पष्टपणे न्यायालयाने म्हटलंय. 45 डेसिबल, 45 डेसिबल पेक्षा कमी किंवा तिथपर्यंत. 45 डेसिबल म्हणजे आपण जे बोलतोय आता तेवढं. अच्छा, हां, म्हणजे त्यापेक्षा अधिकचा त्याची परवानगी नॉट परमिशन बिकॉज दॅट जनरेट्स. कारण का दिलं होतं खंडपीठाने ते 45 डेसिबलचं का दिलं होतं, कारण तुम्ही नॉईज पोल्युशन रूल्स 2020 पाहिले तर रूल नंबर 5 सब रूल नंबर 1 त्यामध्ये ते नमूद केलेलं आहे. त्यामध्ये एक शेड्यूल दिलेलं आहे सब रूल 3 मध्ये की रेसिडेन्शियल झोन, सायलेन्स झोन, कमर्शियल झोन आणि इंडस्ट्रीयल झोन ह्याच्यामध्ये सुद्धा त्या रूल्सप्रमाणे डेसिबलचे लिमिट्स दिलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक डेसिबल मीटर डाउनलोड केला आणि ती जो अजानाचा आवाज होतो तेव्हा ते डेसिबल मीटर ऑन करा. मी स्वतः केलेलं आहे. 80-90 डेसिबल्स असतात. म्हणजे 45 डिग्रीचा जो काही त्याचा डबल जवळपास त्याच्या दुप्पट हे ध्वनी प्रदूषण होतं हे स्पष्ट आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही मला सांप्रदायिक ह्याच्यात मी बोलत नाही आहे पण मी कायद्याविषयक बोलतो आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा अफजल अन्सारी वर्सी स्टेट ऑफ UPच्या जजमेंटमध्ये अलाहाबाद खंडपीठाने इतकं इम्पॉर्टंट इश्यू घेतला आहे. त्यांनी म्हटलं आहे की लाऊडस्पीकर इज नॉट अन इंटिग्रल पार्ट ऑफ इस्लाम. इन द होली कुरान देर इज नो concept called loudspeaker. Therefore, recitation of namaz can be without loudspeaker. So therefore, head office of the Islam has placed in restrictions on the loudspeaker. Then why? का? आणि मुंबईत तर फारच. म्हणजे कारण काय असं? त्यांनी ते कुराण फॉलो केलं. मी तेच तुम्हाला म्हणतोय. कुराणमध्ये जर असा उल्लेख नाही, तुम्ही म्हणताय की जर अशा प्रकारचा कुठलाही उल्लेख कुराणमध्ये नाही की प्रार्थनेच्या वेळेला तुम्हाला लाऊडस्पीकर वापरला पाहिजे, असा कुठलाही उल्लेख जर कुराणमध्ये नसेल तर मग धार्मिक आधार ज्याचा उल्लेखच कुराणमध्ये नाहीये त्याचे दाखले देऊन हे प्रकार का केले जातात? हाच तर चिंताचा विषय आहे. कारण की जनरली आता तुम्ही कोणालाही विचाराल तर ते म्हणतात मी संविधान में बिलीव करता हूँ. तर मग हे जे बॉम्बे हायकोर्टाचे जे जजमेंट्स आहेत, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, मग हे संविधान नाही आहे का? Because Article 149 of Indian Constitution says the law passed by any court is considered to be the precedent and which is to be followed by throughout the country. सर्वोच्च न्यायालय सुद्धा या संदर्भात, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय दोघांनीही या संदर्भात, दोन्हीही महत्त्वाच्या या घटकांनी या संदर्भात टिप्पण्या केलेल्या आहेत. त्या थोडक्यात सांगा आणि त्याचा पुन्हा काही त्याला इम्प्लिमेंट केलं गेलं का राज्यामध्ये किंवा देशामध्ये काही ठिकाणी? आता जर ते इम्प्लिमेंट केलं जात नसेल तर त्याच्या पुढची पायरी काय? मी सांगतो. आता तुम्ही जसं म्हणतायत की त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे का? मी तुम्हाला सांगतो. मी
बोरिवली, कांदिवली, malaड, चेंबूर, भांडूप, मुलुंड सगळ्या परिसरात मी स्वतः RTI फाईल केलेले आहेत. जी. ह्या तिन्ही जजमेंटच्या अनुषंगाने मी RTI फाईल केले आहेत. यू विल बी सरप्राइज्ड. प्रत्येक पोलीस स्टेशननी म्हणजे जनहित माहिती अधिकारी इज अन असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ॲज पर दी RTI ॲक्ट. मला प्रत्येक पोलीस स्टेशनकडनं रिप्लाय आला आहे की आमच्या अभिलेखावरती अशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. भोंगे लावण्याच्या संदर्भात. भोंदेलांग. आता हे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी हे RTIचे फॉर्मॅट्स आणलेत जे मी फाईल केलेले आहेत. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो म्हणजे काय प्रश्न मी इन्फॉर्मेशन मागतो. मी इन्फॉर्मेशन मागतो अमुक अमुक मस्जिद श्री संतोष पचालक वर्सी स्टेट ऑफ महाराष्ट्र या जजमेंटच्या अनुषंगाने भोंगे लावण्याची परमिशन कोणत्या तारखेला देण्यात आली. हा मी पहिला RTI करतो. दुसरा माझा RTI असतो की अमुक अमुक मस्जिद या मस्जिदीवर लागलेल्या लाऊडस्पीकरची साऊंड ऑडिबिलिटी 45 डेसिबलच्या अंतर्गत आहे. मुंबई उच्च न्यायालय महेश विजय बेडेकर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र या आदेशाच्या अनुषंगाने तुम्ही ह्याची चाचणी किती वेळा करतात महिन्यातनं त्याची कृपया मला माहिती देण्यात यावी. मला उत्तर येतं पोलीस स्टेशनचा अभिलेख पडताळणी केल्यास आमच्या अभिलेखावरती अशी कोणतीही माहिती नाही. ह्याचा अर्थ काय? लाऊडस्पीकर जो आहे तो इलिगली इन्स्टॉल्ड आहे आणि दुसरं जे लाऊडस्पीकरवरचे जे ध्वनी प्रदूषण होते ते सुद्धा हायकोर्टाच्या आदेशाच्या डबल डेसिबल्सनी होते. म्हणजे दिस इज कंटेम्प्ट, टोटल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, टोटल कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. मी तिसरा RTI जो फाईल करतो की अफजल अन्सारी वर्सी स्टेट ऑफ UP हे अलाहाबाद खंडपीठाच्या जजमेंटच्या अनुषंगाने रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतची अजानाची वेळ ही या मस्जिदीला पाळली जाते का? त्याचंही उत्तर मला येतं की अशी कोणतीही इन्फॉर्मेशन आमच्या रेकॉर्ड्सवरती नाही. म्हणजे कुठल्याही जजमेंट्सच्या गाईडलाईन्सला टोटल डिसरिगार्ड करून सगळा कारभार चालला आहे. पोलिसांना माहीत आहे पण काही ॲक्शन होत नाही. म्हणून माझं सिटीजन्स महाराष्ट्राचे असो पूर्ण इंडियामध्ये माझं एक रिक्वेस्ट आहे की आपण स्वतःहून हे RTI फाईल करा. प्रशासनाला विचारा की हे आदेशाचं पालन काय होत नाही आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे एकदा आपल्याला RTIचं उत्तर आलं की मी अजूनही प्रत्येक सिटीजन्सना सांगू इच्छितो की तुम्हाला वकिलाची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही स्वतः महाराष्ट्र पोलीस ॲक्ट कलम 38 अंतर्गत RTIचं जे रिप्लाय येईल स्थानिक पोलीस स्टेशनच्या सिनियर PI, कारण सेक्शन 38चा जो लँग्वेज आहे त्याच्यात असं म्हटलं आहे की ऑफिसर इनचार्ज ऑफ द पोलीस स्टेशन शूड टेक कॉग्नायझन्स ऑफ द न्यूसन्स. ओके. म्हणजे आता हा न्यूसन्स आहे, त्रास होतोय तुम्हाला. 38चा तुम्ही जेव्हा कंप्लेंट फाईल करता तेव्हा सिनियर PIला स्वतः त्याचा कॉग्नायझन्स घ्यायचा आहे असं त्या सेक्शनमध्ये नमूद आहे. तुम्ही हे सगळे RTIचे ॲप्लिकेशन जोडून एक अर्ज करू शकता. स्वतःच्या एक रिस्पॉन्सिबल सिटीजन. यू डोंट रिक्वायर एनी लॉयर, नो टेक्निकल पर्सन ची काही गरज नाही आहे. ते स्वतःहून RTI दाखल करू शकतात. RTIचं उत्तर आलं की हे करू शकतात. कारण की जेव्हा प्रत्येक सिटीजन प्रशासनाकडे जाब मागेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल. मी तुमच्या माध्यमातून हे माझे जो महत्त्वाचा मुद्दा जो मला पब्लिकपर्यंत पोचवायचा आहे तो असा की एक मुद्दा नेहमी येतो की लॉ इज मेड बाय द पार्लिमेंट. ओके. इम्प्लिमेंटेशन इज डन बाय द एक्झिक्युटिव्ह. कारण आपलं 3 ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे. आता जर त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नसेल तर नागरिकांनी बघत बसायचं असं नाही आहे. इवन सिटीजन्स देमसेल्फ कॅन फोर्स दी एक्झिक्युटिव्ह टू इम्प्लिमेंट दिस ॲक्ट बाय फायलिंग सच कंप्लेंट्स. जितक्या तुम्ही कंप्लेंट फाईल्स कराल किती प्रशासन किती कंप्लेंट्सकडे दुर्लक्ष करणार आहे? 10-15. शेवटी त्यांनाही उत्तर द्यायचंच आहे ना की एवढ्या कंप्लेंट्स फाईल झाल्या त्याचं मी काय केलं.
थोडक्यात हा जो प्रश्न आहे तो नागरिक स्वतः स्वतः सोडवू शकतात. फक्त नागरिकांनी एकजुटीने या सगळ्या विरोधात आवाज उठवणं आणि मी त्यांना नागरिकांपर्यंत मी ही लीगल कारवाई पोचवली आहे. RTI दाखल करून 38ची कंप्लेंट दाखल करा. भोंगे इलिगलच आहेत, ठीक आहे, पण आवाज कमी झाला. मला हेच नागरिकांना सांगायचं की जर एक माणूस पुढे येऊन काम करू शकतो, तुम्ही पण करू शकता. जर आज एक आला, उद्या 10 आले, त्यांना भागच पडणार ॲक्शन घ्यायला. तर हे होते ॲडव्होकेट म्हात्रे, ज्यांनी सांगितलं की कुराणमध्ये किंवा कुठल्याही धार्मिक ग्रंथामध्ये अशा प्रकारे आपल्या धार्मिक श्रद्धेचं प्रदर्शन करण्यासाठी कुठल्याही लाऊडस्पीकर किंवा भोंग्याची कुठल्याही तशा प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख केलेला नाही. हे सगळे प्रकार अनधिकृत आहेत, याला कुठल्याही प्रकारे धार्मिक दाखला नाही. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय जे आपल्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च बिंदू आहेत, त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण टिप्पण्या केलेल्या आहेत. मात्र त्यावर अद्यापही म्हणावी अशी कुठलीही कारवाई प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत नाही, अशी सल सुद्धा त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही या सगळ्या कायदेशीर बाबी आणि कायदेशीर महत्त्वाच्या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी उलगडा केला, ज्यातून लोकांना या प्रश्नावर लढण्यासाठी आता कायदेशीर बाबींचं ज्ञान मिळेल आणि लोक त्या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःहून आता पुढे येतील अशी आपण अपेक्षा करूयात. यासारख्या अन्य महत्त्वपूर्ण घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी MHA-MTVचं फेसबुक पेज लाईक करायला आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.